ज्यांच्याकडून आपल्याला कवळ्याची भाजी, वरण, या उमेश भाऊ या तुम्ही, मुलगा आलेला आहे त्यांचा, ज्यांचा आपल्याला आज जो फराळ होणार आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर हा यांच्याकडून असते आणि त्यांच्या मुलाचा सत्कार DSI धर्मे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उमेश भाऊचं असं म्हणणं आहे की आजचा जो माझा फराळाचा कार्यक्रम आहे हा माझा कार्यक्रम आजीवन चालू राहणार आहे. त्यानंतर सायंकाळचे जे आपले फराळाचे गाते असतात ते आहेत विश्वनाथ भाऊ इखार अकोट आणि नामदेव भाऊ रंदे यांच्याकडून आज सायंकाळचा फराळाचा कार्यक्रम असते. त्यांनी इथं स्टेजवर यावं आणि सत्कार स्वीकारावा. संजय भाऊ काळे हे त्यांचा सत्कार करतील. या इखार भाऊ या. इखार बा ओ इखार अरे खाली बसा, थोडा वेळ उठू नका. संजय भाऊ ताळेची सुद्धा उद्याचा जो कार्यक्रम असते आपला भारतचा तो संजय भाऊ ताळे गुरुजी अंजनगाव सुरजी यांच्याकडून असते. रूपलाल महाराज की. अरे मग आवाज बसत नाही एक परी, तुम्ही चापटा तर वाजवा कम से कम. पुरुषोत्तम भाऊ अस्वार आंबोळा कोणी नातलग असतील त्यांचे मित्र असतील त्यांनी इथून सत्कार स्वीकारावा. यानंतर प्रल्हाद भाऊ राऊत अंजनगाव. आता फक्त सेवेकरीचा सत्कार राहायला थोडासा कसा आहे. वैयक्तिक विचार आहे की हा सत्कार हा संस्थेनं स्वीकारावा, कारण की संस्था बहु काम करून राहिलेली आहे. त्याच्यामुळे मी हा सत्कार न स्वीकारता हा सत्कार हा या ट्रस्टलाच हे करतो. लाईट चालू करतो मला मग. हे आहेत अंजनगाव बुंदीचे. हे आपल्याला जिलेबी बुंदी गुलाबजामुन हे काम हे त्यांच्यासोबत आलेले काशीनाथ भाऊ निंबाळे सुद्धा हे पूर्ण आलेले आहेत आणि आपल्या मठामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून हे सेवा देतात. हे कधीच भूक करत नाही सेवेची. तुम्ही रिकामे असता तरी तुम्हाला सांगतो तुम्ही भूक करता. हे शेवटच्या पंक्तीत जेवतात, दिवसभर काम करतात. त्याचा सत्कार यांचा सत्कार आमचे मारुती वा केदार मंत्री अमितांना विनंती करतो. आपल्याला समजते आता नवीन श्री संत रूपलाल महाराज की. करा जोराने आवाज करा मंडळी. कार्यक्रम करून तुम्हाला या चला फटाफट सत्कार नरपुजी रेखाचे या मोगिंदराव धर्मे उत्तमराव हे आपला जो या 2-3 जिल्ह्यामध्ये ट्रक फिरते अन्नदान मागण्याकरता हे सेवा देतात.
आणि इथं पण राहणीवर सेवा देतात. रुपलाल महाराज की यानंतर आपल्याला पोळ्या करण्याकरता ज्या महिला आलेल्या आहेत वयोवृद्ध बाया घ्या, अर्ध्या उमरच्या जास्त महिला उमरच्या घ्या, या स्टेजवर दिवसभर सकाळी स्वयंपाक करतात आणि तावा थंडा होत नाही तर संध्याकाळी करतात. रुपलाल महाराज की पुरुषोत्तम आपले आपण हे पुरुषा त्यांना निघता देशाचा मागून केशव थोरात बॅटिंग वाले आणि बाळूभाऊ बोळके या बाळूभाऊ बोळके या मुलाभाऊ झाले जगन्नाथ किसनराव थोरात या स्टेजवर आणि लगेच आपण पाणी टँकर वाले कोण आहे ना टँकर वाले ते आले असतील. रुपलाल बाबांनी बारी समाजामध्ये जन्म घेतला असेल पण संतांचा कोणता समाज नसते. रुपलाल महाराज या पंढरपुरामध्ये इथं जे तनपुरे महाराजांचा मठ आहे, गाडगे महाराजांचा मठ आहे, इथं संडास धुण्याचं काम करत होते. श्री संत रुपलाल महाराज की आणि बाबांची त्यावेळेला इच्छा होती की माझ्या समाजाचा, गरीब समाजाचा सुद्धा मठ इथं झाला पाहिजे, त्याच्या समोर झाला पाहिजे, परंतु मठ झाला नाही. बाबा स्वर्गवासी झाले आणि नंतर समाजातल्या लोकांनी अकोटचे, अंजनगावचे, समस्त महाराष्ट्रातले जळगाव खानदेश पासून सोनगाव पासून सगळ्या समाजातली लोक सर्व पात्र आपलं मोळा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तिथं आपण पूजेची व्यवस्था केलेली आहे आणि राड सांडणार नाही. याच्यामध्ये सभागृहामध्ये कुठल्याच प्रकारचा चिखल होणार नाही. याची सर्वांचा स्वाद तो फराळ आजचा या वैकुंठी नगरीमध्ये पांडुरंगाच्या जो गरीबात कोणाचंही काम करतात, काम करत राहतात. शिवपुराण असो, वेदांत महाराजचं शिवपुराण त्यांनी घेतलेलं आहे आणि सगळेला घेऊन चालतात. श्री संत रुपलाल महाराज की नामदेव गणपतराव कतोरे